म्हसोबा पेजारी TVM कारावी आपणास पहिला पुकार आपण जय तयार राहायचा आहे। चला सामनाधिकारी सामना चालू करून घ्या। दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेतील दुसरी क्वार्टर फायनल अर्थातच गावदेवी मुंडाणी पेण तर भैरीनाथ वावे सुधागड असा हा सामना पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात चढाईसाठी सज्ज तर धडाकेबाज खेळी होईल का मैदानात। प्रसाद हिरडेकर चढाई करेल गावदेवी मुंडाणीच्या प्रांगणात। मुंडाणी संघात तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश घासे, जतीन घासे, वरुण पाटील, आयुष नावाचा एक नवीन हत्यार याच मैदानात पाहायला मिळेल। संघ प्रशिक्षक मंगेश घासे यांना कोच माजी भारतीय सैनिक प्रत्युत्तरास दाखल गौरव हिरडेकर एक वादळ आहे या सुधागड तालुक्याचा। चढाई करत असताना वादलापूर्वीची शांतता मैदानात पाहायला मिळते आहे। तो भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे भी इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों का अगर किसी ने कान लगाकर सुना तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। तर या भारत मातेचा सुपुत्र ओहो प्रसाद हिरडेकर या हत्याराला हॅक केलंय, सॉफ्टवेअर मात्र हॅक झालंय। खेळूच्या जरा मार लागलेला आहे, दुखापत होती आहे। प्रत्युपचार घ्या। पुढील होणारा सामना दुसरा पुकार TDM कारावी म्हसोबा पेजारी। दृष्ट लागावी अशी ही स्पर्धा सुधागड वासी आता मात्र सपोर्ट करतील ते वावे संघाला। तुडुंब भरलंय हे मैदान। लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्हा ही स्पर्धा रोहा स्पोर्ट चॅनलवर लाईव्ह पाहत आहेत। हर्या कुस्तेकर तुम्हाला पाहायला मिळेल। अखंड महाराष्ट्राला रीलच्या माध्यमातून वेळ लावून सोडलेला जबरदस्त रील्स ज्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक वेळा पाहिलात। आकाश कडव असेल रोहा स्पोर्टचे सर्व जबरदस्त क्लॅरिटी तुम्हाला रोहा स्पोर्टवर पाहायला मिळेल। तर अचूकता पाहायला मिळेल का? हे दोन युद्ध तुम्हाला आनंद देईल का?
प्रत्येकाचं लक्ष लागलं या सामन्याकडे. आयुष एक नवीन चढाई पट्टी तुम्हाला पाहायला मिळतोय. या खेळून सुद्धा अनेक वेळा गुणांची चोरी केलेली आहे. पहिलं पर्व प्रगतीपथावर असताना आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण भैरवनाथ वावे संघाकडून लाजवाब खेळी. रसिकांनो सोडू नका हा सामना, रंगेल हा सामना. स्कोर रिपोर्टर सॉफ्टवेअर अपडेट करावा लागेल. जरा पाणी बिनी वेळेवर पीत चला, कारण स्कोर बोर्ड हा अतिशय महत्वाचा आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन बिघडून जाईल. लाईनमॅन आपण सुद्धा जयत आहेत राहायचं आहे. सामने त्याच ताकदीचे होणं गरजेचं आहे. काल आपटवणे गावात कमाल झाली. लाजवाब स्पर्धा, तालुकास्तरीय स्पर्धा, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पैशांची उधळण झाली होती. लाजवाब आयोजक पाहायला मिळाले. आपटवणे गाव छान. तिथे 2 तास थांबत होते, तिथे 6 तास थांबवलं. तर बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे. भरभरून प्रेम देणारी सुधागडवासी, कलेला मान आणि दान देणारे व्यक्तिमत्व आहात. तर 2-1 असा गुणफलक पाहताना सर्वाधिक महागडा सामना काय होईल का आज? 2-1. ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाप चढाई करतोय. हो जतीन घासे यशस्वी झाला. जयेश भोईर ऍडव्हान्स टॅकल पाहायला मिळाली. शिवप्रेमाने ओतपोत भरलेला शिवभक्तीचा हा सुगंध दरवळलेला आहे. याला सुसाईड म्हणायचे का? आपण जर राखीव क्षेत्रात जाताय, खेळाडूला स्पर्श न करता तर आपण बाद घोषित व्हाल. कारण हे लक्ष्मण रेषे आहेत, हे विसरू नका. भगव्या रंगात रंगलेला हा सामना सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांच्या आज उपस्थिती या स्पर्धेला लावली. अतिशय सुंदर आणि दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. खरोखर आज जर ट्रॉफ्या पाहिल्या तर मन वेधून घेतायत. भारचे ते सुंदर बघा. खेळत असताना विचार करा, हा सामना जिंकला तर समोर 4 ज्या ट्रॉफीज आहेत त्यातली 1 ट्रॉफी आपल्या गावात जाईल. मुंडाणे आणि वावे. पहिल्या नंबरची ट्रॉफी पाहिली तर जवळजवळ 5 ते 6 हंडे पाणी राहील असं चित्र दिसतं. एवढी मोठी ट्रॉफी आज तुमच्यासाठी आहे. जबरदस्त असा आकर्षक सोनेरी झालर चढवलेली ही ट्रॉफी तुमच्यासाठी असेल. काय आयोजन आणि नियोजन केलंय, सुंदर सुंदर. सुधागड तालुक्यात चालू असलेला हा कबड्डीचा हुंकार घुमारा घुमतोय. पुन्हा एकदा गौरव हिरडेकर मैदानात आलाय. भरपूर आशा अपेक्षा आहेत. पाठीराख्यांना गौरव हिरडेकर कडून संघाचा तारणहार ठरेल का? मन भारावून टाकणारी ही स्पर्धा वारंवार चढाया करतोय. निरागस शांतता मैदानात आहे. कारण सामना सुद्धा त्याच पद्धतीचा चालू आहे. वावे संघ मेहनत घ्यावी लागेल. आपण
काल झालेल्या स्पर्धेत बक्षीस पात्र ठरला होता तालुकास्तरीय स्पर्धेत, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयाचा शिलेदार आणि गुल्लाल मिळवायचा असेल तर हा सामना खूप महत्वाचा. उद्या रायगडच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा गाजावाजा होईल जर या स्पर्धेत आपण बक्षीस पात्र ठरलात. 4-1, 1-4 3 गुणांची आघाडी आहे ती मुंढाणी संघाकडे. तर विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नखल्यानं अफजलाचा कोतला फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी झुकून जना मुजरा केला असा मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा मळमळांचा रांगडा खेळ तुम्ही पाहताय. हो हो, आता मात्र क्षेत्ररक्षण झालंय. तर छातीवर झेललेल्या जमदळाचा वार मी, आतड्यात घुसणाऱ्या वाघनक्याची धार मी, अटकेपार रोवलेल्या भगव्याची पहार मी, आणि गडकोटावर भटकणारा स्वराज्याचा शिलेदार मी. क्षेत्ररक्षण होतोय. प्रसाद याला थांबवलंय. दुसरा पुकार मसोबा पेजारी टीबीएम कारावी. जय तहित राहायचंय. तुफानी खेळ मैदानात पुढील होणारा सामना तुम्हाला आनंद देऊन जाईल. तर आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, रोमांचक थरार, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, वेदक व्यूहरचना आणि झेंडा मिरवणारा हा आखाडा. कोण असेल कायम गुल्लालात? गुणफलक बघा. 4-1. मसोबा पेजारी टीबीएम कारावी. आपण जयत तयात राहायचंय. आपण आज दुसरा पुकार. चढाईसाठी पुन्हा एकदा मैदानावर. गौरव आता मात्र वेग घेईल. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सरसवतोय. एक महत्वाची रेड गजर करेल टाळ्यांचा रसिकांना अपेक्षा आहे की हा सामना रंगेल. 2-5 3 गुणांची आघाडी मुंढाणी संघाकडे. किशोर गट आणि कुमार गटामध्ये 2012-13 या सणामध्ये अजिंक्य पदावर शिक्कामोर्तब केलेला हाच तो गावदेवी मुंढाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. रसिकांचा पैसा वसूल होईल का आज? खेळाडू अतिशय शांत पद्धतीने हा सामना खेळतायत. रोख रकमेचा मानकरी, शिलेदार, हक्कदार कुणाचा गाजावाजा आज पाहायला मिळेल. तर स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता,
प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता. बोनस आहे. पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता कोंडला होता. पुरंदराच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. तर महाराष्ट्राच्या या मातीत युग पुरुष शिवबा राजा घडला होता. तर मेहनत घ्या. आणि आता मात्र थांबवलं. आघाडी मोडून काढतोय. जबरदस्त थरार. शेवटची 5 मिनिटं बाकी. पंचांचा इशारा येतोय. जयेश भोईर जबरदस्त बैठी मारणारा हा खेळाडू आहे. बघूया संघासाठी मात्र काय करेल. निश्चयाचा महामेरू, धीराचा सागरू कोण होईल आज. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. वेल सरतोय, पुढे जातोय. जो थांबला तो संपला. ओहो, हाच खेळाडू हा सामना रंगेल. बोनसचा प्रयत्न होता. एक सफरचंद काय पडला. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय. माणुसकीचा शोध मात्र कुठेतरी कमी पडतोय. 4-5 वावे संघ. शेवटची 3 मिनिटं बाकी. लक्ष्य भी है, मंजर भी है, चुभता मुश्किलों का खंजर भी है. प्यास भी है, आस भी है, ख्वाबों का उलझा एहसास भी है. पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है. ओ हो, टिपलाय टिपला. आनंदाला उधाण येईल. डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद में खुद नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. जतीन घासे जखमी झालाय. हा सामना रंगेल यातील मात्र शंका नाही. पाणी घ्या जरा. ज्याच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनीच इतिहास रचलेला आहे. मित्रांनो, जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसणार नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. नशिबावर तुमचा 1% भरोसा पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. तुमचा विजय कोणी चोरू शकत नाही. शेवटची 2 मिनिटं बाकी. हो हो, टिपेल का हा. हो हो हो, 5-6-6-5. वेग धारण करेल कोण, रिस्क घेईल. चुकीला माफी नसेल. तथागताच्या चिरंतनातून
मानवतेच्या कणाकणातून शिवयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नव्हे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. हेच दिवे आता पेट घेतील का? फायटर राहा तुम्ही, आयुष्याची चिंता करत राहू नका. मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही. शेवटचा मिनिट बाकी. ओ हो, गुणांची चोरी. 6-6 हृदयाचे टोके वाढतील. काय घडणार? लाजवाब सामना होईल. जाईल का 5-5 रेड कडे? हो हो, रसिक वर्ग. 6-6 तर जल्लोष हा रिंगणात पुन्हा एकदा घुमू दे. विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. परंतु नशा ही खेळाडूवर नाही तर आता रसिकांवर चढलेली आहे. तर पेटतील मशाली, दिसतील मशाली. आली रे आली, थर्ड रेड आली. सामना पाहताना मजा येईल. जतीन घासे कमाल केली आहे. 1 गुण. 6-7 वरुण पाटील